पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। चिकोडी निपाणी तालुक्यातील दूधगंगा नदी पूर प्रभावित क्षेत्रातील ऊसाची रोपवाटिकेवाल्याकडून मोठ्या प्रमाणात तोडणी सुरू। चिकोडी निपाणी या दोन तालुक्याची भाग्यदायिनी म्हणून ओळखली जाणारी दूधगंगा नदी या नदी परिसरातील सदलगा, जनवाड, कारदगा, बारवाड, मल्लिकवाड, शमनेवाडी या पूरग्रस्त भागातील ऊसाची वाढ मोठ्या प्रमाणात झाली असून सध्या 12 ते 16 कांडीपर्यंत ऊस तयार आहे। बरोबर याचाच फायदा रोपवाटिकावाल्यांनी उचलण्याचे ठरवून चिकोडी व निपाणी तालुक्यातील दूधगंगा नदी पूरक्षेत्रातील ऊसाला अनेक ठिकाणी रोपवाटिकावाल्यांच्या तोडी सुरू आहेत। या परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे, कारण 9 ते 11 महिन्यात ऊसतोड होत आहे। त्याचबरोबर कोणती वजावट नाही, काटाचोक, काट्यावर पैसे व दर मात्र कारखान्यापेक्षा अधिक म्हणजे 3400 ते 3600 रुपये पर्यंत प्रति टन याप्रमाणे ऊसाची उचल सुरू आहे। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी पुराच्या भीतीमुळे ऊस देण्याचा सपाटा चालू ठेवला आहे। यात शेतकऱ्याचा फायदा असून पुराची भीती नाहीशी झाली आहे। त्याचबरोबर ऐनवेळी जनावरांना चाऱ्याची उपलब्धता देखील फार मोठ्या प्रमाणात होत आहे, याचा देखील शेतकरी विचार करीत आहेत। एकंदरीत सदलगा भागातील आतापर्यंत 1400 ते 1600 टनापर्यंत ऊसाची तोड झाली असून अजूनही तोड सुरूच आहे। जवळजवळ तितकीच तोड निपाणी तालुक्यात देखील झाली आहे। त्यामुळे पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना हा एक दिलासा म्हणावा लागेल। एकंदरीत ऐन हंगामामध्ये शेतकऱ्याच्या हाती नगदी पैसा मिळत असल्याने शेतकरी वर्गात देखील आनंदी व उत्साहाचे वातावरण पसरले आहे। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम। नमस्कार, मी पप्पा डोगले बोलतोय। ऊस रोपवाटिकाला बी तोडतोय। आजपर्यंत 1415 टन ऊस तोडलेला आहे आणि नदीपूर क्षेत्रात ऊस मात्र होतोय म्हणून आम्ही लागणीसाठी बी नेत आहे। 3400 रुपये टन प्रमाणे शेतकरी देत आहेत। शेतकऱ्याचा ऊस पण 10-11 महिने जात आहे कारखान्याच्या अगोदर। शेतकऱ्याला कमीत कमी फायदा जास्तीत जास्त फायदा होत आहे म्हणून लागणीसाठी ऊस तोडत आहे। ऊस भरपूर मिळतोय का? भरपूर मिळते सर। हा ठीक। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।